गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. तर मग मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला पाहूयात की नक्की काय घडतंय शनिवार रविवारमध्ये. तर टॅरिफ वॉर काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे आणि शुक्रवारी जर आपण पाहिलं तर US मार्केटमध्ये प्रचंड क्रॅश झालेला आहे. तिथले जे इंडेक्सेस आहेत तर ते ऑलमोस्ट 7% आसपास डाऊन झालेले आहेत. त्यानंतर आज जर आपण USचे जे फ्युचर्स आहेत ते जर पाहिले तर ते ऑलमोस्ट 4% पुन्हा डाऊन आहेत. म्हणजे ऑलमोस्ट सगळं संपलेलं आहे, हे लक्षात ठेवा. जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट ऑलमोस्ट 800 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होत आहे. हे सगळ्यात मोठं गॅप डाऊन आहे कोरोनानंतरचं. मे बी कोरोनामध्ये सुद्धा एवढं मोठं गॅप डाऊन झालेलं नव्हतं. तर मग आता जर आपण पाहिलं तर ट्रम्प जे आहेत तर ते टॅरिफवर काही मागं घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत, परंतु ते कुठल्याही प्रकारचं असं स्टेटमेंटही करत नाही आहेत की जेणेकरून सगळं काही व्यवस्थित व्हावं. फक्त त्यांनी सकाळी एक स्टेटमेंट केलं, म्हणजे आपल्याकडे सकाळ असताना, की मार्केट्स पडावीत अशी माझी बिलकुल इच्छा नाही आहे, परंतु मी मेडिसिन देतो आहे जेणेकरून आपलं भविष्य चांगलं व्हावं. तर त्यानंतर तिथले जे फ्युचर्स आहेत ते रिकवर व्हायला सुरुवात झाली आहे. त्यानंतर आपण जर हाँगकाँग मार्केट पाहिलं तर ते ऑलमोस्ट 10% डाऊन आहे. त्यानंतर आपण जर बाकीचे मार्केट्स पाहिले, जापनीज मार्केट, तर ते जापनीज मार्केटही खूप खाली गेलं होतं, परंतु ते चांगल्यापैकी रिकवर झालेलं आहे. परंतु पूर्ण जगामध्ये ब्लड बाथ आहे. पूर्ण जगामध्ये सगळे इंडेक्सेस लाल आहेत, त्यामुळे आपला इंडेक्ससुद्धा लालच राहणार आहे, हे मात्र नक्की. याच्यामध्ये जे मोठमोठे इन्व्हेस्टर्स किंवा आपण काय म्हणतो मोठमोठे ट्रेडर्स आहेत तर ते मात्र ट्रॅप होऊ शकतात किंवा झालेलेच आहेत असं आपण म्हणू शकतो. त्याचं कारण असं की जेव्हा शुक्रवार असतो पहिला, तर तेव्हा काय होत असतं की जे पैसे आहेत तर ते ब्रोकर ट्रान्सफर करतो सगळ्या लोकांच्या अकाउंटला, आणि आता अचानक सोमवारी सकाळी त्यांना ते सगळे पैसे पुन्हा ट्रान्सफर करावे लागतात डीमॅटला. कारण जर ती पोझिशन निगेटिव्हमध्ये गेली तर ती ऑटोमॅटिक कट होणार आहे. आता छोटी मोठी अमाऊंट असेल तर ती ट्रान्सफर करता येते, परंतु तोपर्यंत बँक पण सुरू होत नाहीत. जोपर्यंत जे फार मोठे अमाऊंट्स असतील, जे फार मोठमोठे ट्रेडर्स असतील, काही करोडोंचे अमाऊंट्स असतील, तर ते बँकेमध्ये जाऊन ट्रान्सफर करावे लागतात, परंतु ते ट्रान्सफर करण्यासाठी तेवढा वेळही त्यांच्याकडे नाही आहे. त्यामुळे बऱ्यापैकी नुकसान हे होऊ शकतं आणि मार्केटमध्ये पॅनिक सिच्युएशन तर आहेच आहे. त्यामुळे फार काही विचार करण्यासारखं नाही आहे. मार्केट निगेटिव्हच राहणार आहे. जर आपण शुक्रवारचा डेटा जर पाहिला तर मार्केटमध्ये FIs आणि DIs दोघेही सेलर्स होते. FIsने 3,500 कोटींच्या आसपास सेलिंग केलं आहे आणि 2,000 कोटींच्या आसपास डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनेही सेलिंग केलेलं आहे. म्हणजेच बाईंग कुणी केलं आहे? फक्त रिटेल पीपल्सने, अदरवाईज कुणीच बाईंग केलेलं नाही आहे. जर आता आपण पाहिलं तर सगळ्या बॅड न्यूजमध्ये गुड न्यूज एकच आहे, ते म्हणजेच की जे काही रुपी आहे तर तो ॲप्रिशिएट झालेला आहे आणि डॉलर इंडेक्स जो आहे तो डाऊन झालेला आहे. आणि जे आपलं जे ऑइल आहे तर ते ऑइल क्रॅश झालेलं आहे आणि अशा न्यूज येत आहेत की गव्हर्नमेंट पेट्रोल डिझेलचे प्राइसेस कमी करू शकतं. तर मग आता असं जर झालं तर मग मात्र ते मार्केटला थोडंसं स्टेबल करू शकतं जर गव्हर्नमेंटने काही स्टेप घेतल्या तर. त्यानंतर RBIची मीटिंग आहे, तर RBI मोस्ट लाईकली जे काही रेट कट्स आहेत तर ते करू शकतं 25 बेसिस पॉईंट. त्याच्यामागे लॉजिक असं की रुपया जो आहे तो ॲप्रिशिएट होतो आहे आणि डॉलर इंडेक्स जो आहे तो डिप्रिशिएट होतो आहे. त्यामुळे इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये आहे आणि म्हणून ते करू शकतात. परंतु ते मार्केटला कितपत स्टेबलाइज करेल हे सांगता येत नाही, कारण ग्लोबल सिनेरिओ पूर्णपणे निगेटिव्ह आहे. त्यामुळे आज मार्केट कुठे बंद होते त्याला जास्त महत्त्व आहे आणि दिवसभरामध्ये बऱ्याच काही घडामोडी घडू शकतात. काही पॉझिटिव्ह असतील, काही निगेटिव्ह असतील. त्यामुळे कशा पद्धतीने मार्केट बंद होतं आहे याला जास्त महत्त्व आहे. आणि जर आजचा दिवस जर मार्केटनं व्यवस्थित प्लेआउट करू शकलं तर मे बी उद्याचा दिवस थोडासा आपण काय म्हणतो की रिकव्हरीचा राहू शकतो. परंतु आज ॲटलिस्ट मार्केटनं काही सपोर्ट्स जे आहेत तर ते मेंटेन केले पाहिजेत. परंतु आता मार्केट ॲक्च्युअल कुठे ओपन होतं, कारण गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की 800 पॉईंट मार्केट गॅपडाऊन ओपन होणार आहे, परंतु ॲक्च्युअल मार्केट कुठे आणि किती पॉईंट्स गॅपडाऊन ओपन होतं आहे त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड राहणार आहेत. तर मग मित्रांनो,
आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.